आपल्या संस्कृतीत लिखाणापेक्षा मौखिक ज्ञानवृद्धी करायला जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याकडे काही लिहून ठेवण्यापेक्षा ते ज्ञान आहे त्या स्वरूपात दुसऱ्याला सांगितलं जातं आणि त्यातूनच गोष्ट या संस्कृतीचा जन्म होतो। आपण लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकतो। आई बाबा, आजी आजोबा इसाप नीतीच्या रामायण महाभारतातल्या किंवा काही पौराणिक गोष्टी ऐकवतात। त्यांचा आपल्या मनावर इतका खोल परिणाम होत असतो की आपल्या मनात आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल वेगळा विचार करून त्या वेगळ्या प्रकारे स्वीकारायची गरजच भासत नाही। तुम्हाला शंकराची गोष्ट माहिती आहे? गणपतीच्या जन्माची माहिती आहे? भगवान शंकर नेमके कोण होते? त्यांना निळकंठ का म्हणतात माहिती आहे? अर्थात तुमचं उत्तर हो असेल, पण तुम्हाला माहिती आहे ते पूर्ण सत्य आहे? आता खऱ्या अर्थाने तुमचा विचार सुरू झालाय। नमस्कार रसिको, सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन निर्मित बुक मी क्विक्सच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रसिको, भगवान शंकर हे अनेकांचे आवडते देव आहेत। आपण त्यांना महादेव म्हणतो, अर्थात देवांचे देव। पण ही उपाधी त्यांना कशी लाभली याचा विचार केलाय कधी? आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात, पण गोष्टीमागची गोष्ट माहीत नसते। ती एकदा समजली की आपण अधिक समृद्ध होतो। आपण मगाशी ज्या मौखिक ज्ञानवृद्धीबद्दल बोलत होतो ती जन्म घेते दंतकथेतून। या दंतकथा अर्थात वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसऱ्याला सांगण्यात आलेल्या असतात। तुम्ही तो खेळ कधी खेळलाय? एक गोल रिंगण करायचं, एका माणसापासून सुरुवात करायची, 3-4 वाक्यांची एक छोटी गोष्ट त्याने पुढच्याच्या कानात सांगायची, त्याने ते पुढच्याच्या कानात, असं करून रिंगणातल्या प्रत्येकाकडून ती गोष्ट शेवटी ज्याने मुख्य गोष्ट सांगितलेली असते त्याच्यापर्यंत येते आणि तेव्हा तो त्याने मूळ सांगितलेली गोष्ट जाहीर करेल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल की कानोकानी येताना एक साधी गोष्ट किती बदलत गेली। तर मग या तर पुराण कथा आहेत। वर्षानुवर्षे पुढच्या पिढीला सांगत असताना त्यात कालानुरूप बदल होत, कथन करण्याच्या शैलीत बदल होत ती आपल्यापर्यंत आली। याचाच अर्थ मुख्य कथा काहीतरी वेगळीच होती। याच दंतकथांच्या आधारावर त्यातील धाग्यांचा मागोवा घेत इतिहास, भूगोल यांचा समर्पक अभ्यास करत भगवान शिवाच्या जीवनावर आधारित 3 पुस्तकांची मालिका लिहिण्याचं कसब साधलंय अमिश त्रिपाठी यांनी, ज्याचा मराठी अनुवाद डॉक्टर मीना शेट्टे संभू यांनी केलाय। भगवान शिवाच्या जीवनावरील पहिलं पुस्तक आहे मेलुहाचे मृत्युंजय, दुसरं रहस्य नागांचे आणि तिसरं शपथ वायुपुत्रांची। ही गोष्ट ख्रिस्तपूर्व काळातील, ख्रिस्तपूर्व 1900 सालची। त्या काळात आधुनिक भारताची ओळख सिंधू संस्कृती अशी होती। त्या काळातील रहिवासी त्याला मेलुहाची भूमी म्हणत। अनेक शतकांपूर्वी प्रभू रामाने या परिपूर्ण संस्कृतीची निर्मिती केली होती, पण नंतर अनेक विघातक दहशतवादी हल्ल्यांमुळे साम्राज्य धोक्यात येऊ लागले। पण प्राचीन भारतात अतिप्राचीन असा समज आहे की दुष्ट लोकांची कृत्य वाढली की युगाचा नायक अवतरतो आणि वाचवतो आणि अखेर भगवान शिवाच्या रूपानं तो नायक अवतरला। पण अवतरला म्हणजे नेमका काय? तो नेमका कुठून आला? तर मुळात शिव म्हणजे तिबेटहून आलेला एक स्थलांतरित। तो तिबेटहून नेमका इथे कसा आला, कोणत्या कारणांमुळे, याचा आणि मेलुहा जमातीचा काय संबंध, याचं वर्णन पहिल्या पुस्तकात आहे। दुसऱ्या पुस्तकात शिवाचा प्रवास सुरू होतो तो वेगळ्या ध्येयाने। तिबेटहून आलेला हा स्थलांतरित शिव दहशतवाद माजवलेल्या सैतानाचा संहार करणार असं भाकीत आहे खरं, पण त्यासाठी प्रवृत्त कसा होईल? दरम्यान शिवाचा शोध सुरू असतो तो म्हणजे सैतानाला पकडण्याचा, भूमीवर जो क्रूरकृत्य करतोय त्याला शासन देण्याचा। मित्राच्या मृत्यूचा सूड तर घ्यायचाच आहे, सोबत विश्वासघाताची भावना आहेच, पण या सगळ्यात स्वतःच्या परिवारावर पण संकट ओढवलेलं आहे। यात कार्तिक आणि गणेश सुद्धा आहेतच। ही सगळी संकट ज्याच्यामुळे ओढवली आहे त्या सूत्रधाराचा शोध यात आहे आणि तिसऱ्या पुस्तकात मात्र तो सूत्रधार शोधून काढतोच, सैतान समोर येतोच। युद्धजन्य परिस्थिती, शिव आपले सैन्य गोळा करतो, तुंबळ युद्ध होणार असते, मात्र त्याला अजून साथ हवी असते कारण अपयश येऊन चालणारच नसतं। मग कोणाची मदत घेतो? तो यशस्वी होतो का? सैतानाला प्रतिबंध करण्याची खरी किंमत काय असते आणि भारताला ती काय चुकवावी लागते? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ही पुस्तकं वाचायलाच हवी। ही पुस्तकांची मालिका तुम्हाला majesticreaders.com या वेबसाईटवर खरेदी करता येऊ शकते आणि खास सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या प्रेक्षकांना 20% सवलत देखील मिळेल आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेला कूपन कोड वापरावा। 3 पुस्तकांची मालिका भगवान शिवाच्या जीवनावर आधारित आहे। मुख्य पात्र भगवान शिवच असून
नावापासून पेहरावापर्यंत यथोचित वर्णन यात अमिशनं केलंय. सुरुवातीला पुस्तक वाचताना आपल्या डोक्यात शंकराबद्दल आधीच एक प्रतिमा असल्यानं त्यात आहे ते वाचण्यात, समजून घेण्यात आणि गळी उतरवण्यात वेळ जातो. पण एकदा पुस्तकाशी एकरूप होऊन हाच तो शिव हे मान्य केल्यावर पुस्तक पकड घ्यायला सुरुवात करते. कथाच मुळात खूपच देखणी आहे आणि त्यात भाषा रसवत्तापूर्ण आहे. त्यामुळे डॉक्टर मीना शेट्टी शंभू यांचं विशेष कौतुक. आणि अमिशचं तर कौतुक आहेच. त्याचा अभ्यास, मांडणी, विषयाकडे वेगळ्या दृष्टीने पाहून विचार करण्याचं कसब हे उत्तम आहे. एवढ्या वर्षापूर्वीच्या दंतकथेचा माग घेत जाणं हे आफ्रिकेच्या जंगलात पडलेल्या टाचणीचा शोध घेण्याएवढं कठीण आहे. तिन्ही भाग अप्रतिमच आहेत, पण दुसरा भाग प्रत्येक वाचकाला विशेष भावेल त्याची पकड सर्वाधिक आहे. आपल्याला देवाबद्दल एकदम साध्या सोप्या गोष्टी ऐकायची सवय असते. देवाच्या गोष्टी आणि सस्पेन्स थ्रिलर मूड असा दुहेरी अनुभव घ्यायचा असेल तरी पुस्तकं वाचाच. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत जाते. लेखकानं छोटे छोटे तपशील दिल्याने गोष्ट नजरेसमोर येण्यास मदत होते. पुस्तकाची बांधणी देखील छान आहे. पुस्तकं जाडजूड जरी दिसत असली तरी वाचनाला हलकी आहे आणि पुस्तकाला वेग आहे. पुस्तकातील शब्दांची जाडी वाचनीय आहे. या तिन्ही पुस्तकांच्या मुखपृष्ठाची डिझाईन रश्मी पुसळकर यांनी केली असून पाहताच पुस्तक हाती घ्यावं असं वाटतं. पुस्तकावरील छायाचित्रे मात्र वेगवेगळ्या लोकांनी चित्रित केली आहेत. मुखपृष्ठाच्या अगदी मागच्या बाजूस लागून प्राचीन भारताचे नकाशे दिले आहेत, ज्यात ती साम्राज्य सुद्धा दाखवली आहेत. पुस्तकाच्या शेवटच्या काही पानात शब्दकोश दिलाय, जो काही कठीण आणि पौराणिक संदर्भांचे अर्थ सांगतो. एकूणच प्रचंड अभ्यास करून या पुस्तकाची निर्मिती केल्याचं लक्षात येतं. भगवान शिवाच्या बाबतीत अधिक आणि तात्विक जाणून घ्यायची इच्छा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक पर्वणीच आहे. नाहीतर सामान्य वाचक म्हणून एक कमाल सस्पेन्स थ्रिलर तुमची वाट पाहतोय. गुंग करणारं साहित्य असं याचं वर्णन करता येईल. बुकमी या पुस्तकाला देते 3 स्टार्स. पुन्हा भेटू नवे पुस्तक आणि त्याच्या समीक्षणासह. तोवर धन्यवाद. आणि हो, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.